नमस्कार मंडळी, मी मानसी परत एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। हा व्हिडिओ आहे संडेचा म्हणजे कालचा। तर काल संध्याकाळी रात्री मी जेवणाला खूप लेट सुरुवात केली। पाणी वगैरे येऊन गेल्यानंतर फक्त मला आमटी आणि भात एवढंच बनवायचं होतं आणि थोडीशी कोशिंबीर सॅलड बनवलं। भाजी वगैरे काही जास्त बनवलं नव्हतं कारण सॅटर्डे संडे माझी तब्येत थोडी डाऊन होती त्याच्यामुळे। खरं तर म्हणून सॅटर्डेला मी मोठा व्लॉगही पोस्ट केला नव्हता कारण खूपच तब्येत खराब होती आणि थोडा मूडही खराब होता। ॲक्च्युली मला त्र्यंबकेश्वरला नाशिकला सोमवारी निघायचं होतं म्हणजे रविवारी संध्याकाळी आणि काही अडचण आली त्याच्यामुळे मला मग जाता आलं नाही। त्याच्यामुळे खूपच माझा मूड डाऊन झाला कारण गेली 1 वर्ष मी तिकडे जाण्यासाठी प्रयत्न करते आणि दरवेळी काही ना काहीतरी अडचणी येतात आणि मग माझं असं राहून जातं जायचं। यावेळेला तर आमची तिकीट वगैरे सगळी कन्फर्म होती, निघायच्या आधी सगळी तयारी केलेली होती आणि ऐन वेळेला कॅन्सल प्लॅन झाल्यानंतर ना मूड पण खूप खराब झालेला आणि तब्येत पण खूप खराब होती। त्याच्यामुळे अगदी मनच कशात लागत नव्हतं। ते मी एका साईडला गरम भात लावून घेतले आणि दुसऱ्या साईडला वाटाण्याची आमटी बनवते। आता मालवणी लोक कशी वाटाण्याची आमटी बनवतात ना ती रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते मी, एकदम सोप्या पद्धतीने आणि पटकन अशी होणारी। इथे मी हिरवे वाटाणे मिक्सरला लावून घेतलेले, त्याच्या 2 शिट्ट्या करून घेतलेल्या। तेलामध्ये कांदा टाकला, टोमॅटो टाकते, त्याच्यानंतर कांदा चांगला लाल झाला भाजून घेतल्यावरती की टोमॅटो टाकायचा। याच्यामध्ये जिरा मोहरीची फोडणी नाही करायची, मग ते थोडंसं वेगळं लागते त्याची टेस्ट, कारण आपल्याला भाजी नाही तर पातळ आमटी करायची आहे, रस्सा करायचा आहे भाताबरोबर खाण्यासाठी। कांदा टोमॅटो छान असं परतून घेतलं यामध्ये की मालवणी मसाला टाकला मी आमच्याकडचा, जो अगदी छान मस्त असा आहे। आता माझ्याकडला गावचा मसाला संपलेला म्हणून मी इथूनच हा विकत आणला आहे एका मालवणी दुकानातून, म्हणजे ते आमच्या ओळखीचे आहेत आणि ते छान असा मसाला विकतात। की छान त्याची टेस्ट आहे ना मसाल्याची, म्हणजे मालवणी मसाला हा भाजका मसाला असतो आणि त्याचा स्मेलच खूप छान आणि मस्त येतो। तर याची कलर पण खूप छान येतो ह्या मसाल्याचा। तर मी त्यांच्याकडून घेतलेला पाव किलो, म्हटलं बघूया आधी कसा आहे तो, कारण यावर्षी माझी आई आजारी असल्यामुळे आम्ही मसाला बनवला नाही आईने, त्याच्यामुळे मलाही तो मसाला भेटला नाही। तर बघू शकता इथे किती छान कलर आला आहे आमटीला आणि मी खोबऱ्याचं वाटण टाकलं आहे याच्यामध्ये। सकाळी बनवून ठेवलेलं कांदा खोबरा भाजून जे आपण मटणाला वाटप करतो तसं करून ठेवलेलं मिक्सरमध्ये, सकाळचं होतं हे, जास्त दिवसाचं मी वाटप यूज करत नाही। फार तर आजचं उद्या, त्याच्यानंतर मी वाटप यूज करत नाही फ्रीजमधलं। जेवढं हवं तेवढंच काढतो आणि मग तेवढंच वापरतो। या आमटीला ना छान अशी मस्त उकळी येऊ द्यायची, मोठा गॅस करायचा आणि छान रटरट अशी उकळी आली ना की तेल सुटायला लागलं की आपली आमटी खाण्यासाठी तयार आहे। इथे मी सॅलड केलेलं कारण भाजी नव्हती। याच्यामध्ये कांदा टोमॅटो गाजर आणि काकडी टाकली आहे, दही नाही टाकलं आहे कारण रात्रीचं आम्ही दही शक्यतो खात नाही त्याच्यामुळे। आणि याच्यामध्ये मी पिंक सेंधव नमक असतं ना ते टाकलं आहे, ह्याच्याने टेस्ट खूप छान येते। मी हा व्हॉइस ओव्हर करताना ना मध्ये मध्ये मुलांचा थोडासा आवाज येईल तुम्हाला, प्लीज जरा इग्नोर करा कारण मी बऱ्याच वेळा ट्राय करते की जेव्हा शांतता असेल तेव्हा व्हॉइस ओव्हर करायचा, पण ते कधी कधी इतका गोंधळ असतो ना खाली की आवाज येतोच, थोडा नाही थोडा आवाज थोडासा कॅप्चर होतोच आणि माझ्याकडे माईक वगैरे काही नाही आहे त्याच्यामुळे मग जे आहे त्याच्यामध्ये मला करावं लागतं। तर इथे माझी आमटी तयार झाली, सॅलडही झालं आहे, मी वाढून घेतलं। मला वाटलं कॅमेरा चालू आहे पण कॅमेरा चालू नव्हता ॲक्च्युली, नंतर मला कळलं की कॅमेरा बंद आहे ते। तर मला इथे ताट दाखवायचं होतं, म्हणजे खास करून आमटी दाखवायची होती की किती छान मस्त तिची तर्री आली आहे बघा आमटीला। आणि हे नुसतं जरी असं चपाती भाकरी बरोबर खाल्लं किंवा पावाबरोबर खाल्लं ना तरी खूप छान लागतं। मसालाच खूप मला छान मिळाला आहे ह्या वेळेला। तर असं जेवण करून घेतलं, त्यानंतर मला ना एक तेल बनवायचं होतं घरच्या घरी, असं छान असं तेल बनवलं मी एक केसांसाठी। आता माझ्याकडे ज्या गोष्टी अवेलेबल होत्या ना ते त्याचपासून बनवलं। इथे खोबरेल तेल घेतलं, त्यानंतर जास्वंद होतं माझ्या गॅलरीमध्ये फुललेलं एक मस्त असं, ते संध्याकाळी कोमेजून गेलेलं ते फूल, तर म्हटलं ते असंही गळून जाणारच आहे दुसऱ्या दिवशी, तर त्याचा आपण म्हटलं वापर करूया तेल बनवायला। तर ते घेतलं, कढीपत्ता आणि माझ्याकडे मेथीच्या बियाही होत्या, तर हे सगळं त्याच्यामध्ये टाकलं आणि छान असं तेल करून घेतलं कारण मला ह्याचा हल्ली बराच फायदा होतो या गोष्टींचा। केसांना बऱ्याच वेळा ट्रीटमेंट करून केस माझे बरेच खराब झाले आहेत, तर ते मला परत आता पूर्वपदावर आणायचे आहेत। त्यासाठी मग असं काही ना काही करून मी ते केसांचा हेअरफॉल कमी करते आणि होतोय आता देवाच्या कृपेने हळूहळू कमीही होतोय हेअरफॉल। इकडे ना मी साबुदाणे भिजत घालते कारण उद्या म्हणजे सोमवारी, आज उपवास आहे सगळ्यांचा आमचा आणि त्यासाठी मला मुलांना सकाळी खिचडी द्यायची होती डब्याला साबुदाण्याची, म्हणून मी साबुदाणे भिजत घातले अर्धा किलो आणि म्हटलं याची सकाळी छान फुलतील आणि त्याची खिचडी पटकन होईल। मला पहिलं खिचडी करायला बिलकुल यायची नाही, पण आता मला छान खिचडी बनवता येते आणि मी म्हटलं सकाळीच बनवून देईन मुलांना छान गरम, आणि ते लोकही खातात, त्यांनाही खिचडी आवडते खायला।
तर म्हटलं दोन्ही मुलं आज उपवास करणार आहे, श्रावण सोमवारचा मी करणार, तर ते लोक बोलले मम्मी आम्ही पण करतो उपवास म्हणून. तर त्यानंतर मी ते तेल बनवून घेतलं आणि हे तेल मी मला पण लावणार आहे, माझ्या केसांना पण, आणि हर्षला पण लावणार आहे त्याच्या केसांना, आणि स्वराला पण लावणार आहे. आता स्वराला माझ्या सवय जेवल्या लगेच झोपायची. ती जेवल्यानंतर अर्धा तास पण जागी राहू शकत नाही, ती लगेच झोपते. आणि ॲक्च्युली तिची सवय चांगली पण आहे की तिला जेवल्यानंतर लगेच झोपही येते. मी तर म्हणते जगातला सगळ्यात सुखी प्राणी तोच असतो की ज्याला जेवल्यानंतर लगेच पडल्या झोप येते. हल्ली झोपेचे बरेच प्रॉब्लेम असतात. म्हणजे माझ्यासारखी लोक असतात, त्यांना कितीही काही केलं, किती थकले काम करून, काही झालं तरी पण ओव्हर थिंकिंग जी लोक करतात ना, त्या लोकांना झोपच येत नाही आणि मग बराच वेळ जागं राहावं लागतं आणि मग कुठे जाऊन 12, 1, 1:30 नंतर झोप येते. तर सध्या हे मी डेली व्लॉग टाकते, ते तुम्हाला आवडतात का? मला वाटतं आवडतात, कारण काही लोकांनी कमेंट जरी मला केल्या नाही ना, तरी मी यूट्यूब ॲनालिटिकमध्ये मी बघते तर मला असं दिसतं की 70-75% लेडीज लोक माझे व्हिडिओ बघतात. तर प्लीज तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि मला कमेंट करूनही सांगा तुम्हाला माझ्यातल्या ह्या व्हिडिओतली काय गोष्ट आवडली, काय आवडलं, तर तेही सांगितलं तर मलाही थोडंसं बरं वाटेल, मलाही थोडंसं मोटिवेशन मिळेल अजून व्हिडिओ छान छान बनवण्यासाठी. चला तर मग हा आजचा छोटासा व्हिडिओ मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा. बाय, काळजी घ्या.